सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सावकाराच्या गुंडटोळीने एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना मालेगावच्या कोठारे येथे घडली असून मारहाणीत एका महिलेसह 3 जण जखमी झाले। त्यांना मालेगावच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। कोठारे येथे बापू पवार यांचे शेत असून त्यांनी 10 वर्षांपूर्वी एका सावकाराकडून 20 लाखांचे कर्ज घेतले होते। त्या बदल्यात त्यांनी त्यांची शेती सदर सावकाराकडे गहाण ठेवली होती। आतापर्यंत 72 लाखांची परतफेड केलेली असताना सुद्धा सावकाराने त्या शेतकऱ्याची जमीन परस्पर हडप करण्यासाठी शेतीचा ताबा घेण्यासाठी गुंड पाठवले। त्यांना पवार कुटुंबियांनी विरोध केल्यानंतर या गुंडांनी तिघांना जबर मारहाण केली आहे। या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खासगी सावकाराच्या या कृत्याची तालुक्यात चर्चा असून आम्हाला न्याय हवा अशी मागणी पवार कुटुंबातील सदस्यांनी केली आहे। मी मनोज पवार, राहायला कोटरे शिवार वायगावचा आहे। मी आमच्या वडिलांनी 10 वर्षापूर्वी शेतीसाठी म्हणजे ते सावकाराकडून कर्ज घेतलं होतं। तर ते कर्ज घेतल्यानंतर ते वडिलांकडून त्यांनी कशी खरेदी घेतली ते मला पण नीट सांगता येणार नाही। मग ते खरेदी घेतल्यानंतर त्यांनी ते परस्पर ते असे व्यवहार करून आणि आमची फसवणूक केलेली आहे आणि आता ते कब्जा घ्यायचा प्रयत्न करतायत। मग ते कब्जा घ्यायला आम्ही विरोध केला। पोलीस स्टेशनला पण सगळ्या गोष्टी माहिती, पण मग पोलिसांनी कुठली अजून ऍक्शन असं म्हणावं असं हे नाही झालं। मग काल त्यांनी गावगुंड पाठवले, ते मालेगावचे गावगुंड होते कोणतरी 7-8 जण, आणि त्यांनी आम्हाला मारहाण केली। आम्हाला म्हणजे आमची कांदा लागण चालू होती, तिथे कांदा लागण चालू असताना या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत। रॉड त्यांच्याकडे पावडे होते आणि ते हे होतं आपलं ते सळी टामी म्हणतात त्याला, ते खड्डे खोदायसाठी, त्याच्याने मारहाण केलेली। मला पण इथं खूप लागलेले वडिलांनी 20 लाख रुपये घेतलेले आहेत साहेब, आणि ते 20 लाखाच्या बदल्यात मी माझा जीवाचं रान करून मी 71 लाख रुपये दिलेले आहेत। सगळं मी ते बँकेमार्फत सुद्धा पैसे दिलेले आहेत त्यांना, तरी सुद्धा माझी जमीन परत करायला ते अजून तयार नाही। खूप सगळं मग ते उपनिबंधकाकडे वकिलांचा सल्ला घेतल्यानंतर मग ते उपनिबंधकांकडे मी दिलेलं आहे, पण मग त्यांनी पण अजून कुठली ऍक्शन घेतलेली नाही। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी आमीन शेख, मालेगाव।